नमस्कार. देश यात्राच्या या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पाबळच्या विज्ञान आश्रमामध्ये. 1983 पासून डॉक्टर कलबाग यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला हा विज्ञान आश्रम आणि इथे सुरू असलेलं काम हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली नसते, 10वी नापास झालेल्या लोकांसाठी, मुलांसाठी हा आश्रम त्यांना जगण्याची साधनं देतो आणि म्हणून या आश्रमाचं महत्त्व फार आहे. लौकिक अर्थाने हा आश्रम नसला तरी खऱ्या अर्थाने विज्ञानाची साधना करून ग्रामीण भागातील तरुण तरुणींना जीवनाचं वेगळं लक्ष मिळवून देण्यासाठी इथे काम चालतं आणि आपण ते काम करणारे डॉक्टर योगेश कुलकर्णी यांना भेटणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की या विज्ञान आश्रमाच्या माध्यमातून जे केलं जातं, जी कामं केली जातात त्या कामांचा ग्रामीण भारतासाठी काय उपयोग होतो. आणि आपण भेटूया डॉक्टर कुलकर्णी यांना. नमस्कार. देश यात्रामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. विज्ञान आश्रमाच्या एकूण या परिसरात आल्यानंतर जाणवतं की विज्ञानाची खऱ्या अर्थाने साधना करणारा आश्रम आहे आणि एकूणच आश्रम जी संकल्पना होती इथे राहून शिकणं, त्यामध्ये तुम्ही पूर्ण भारतातील जी मुलं 10वी नापास झालेले किंवा शाळेतून बाहेर पडलेली मुलं असतात त्यांना तुम्ही जीवनाचा एक वेगळा मार्ग जो त्यांच्यात जे गुण असतात तेच बाहेर काढून त्यांना दाखवता. त्याबद्दल तुम्ही जरा अधिक विस्ताराने सांगाल. विज्ञान आश्रम म्हणजे विज्ञान आम्हाला असं वाटतं की तो निसर्गाचा शोध आहे. बरोबर. आणि त्यामुळे इथे जो काही प्रत्येकजण आहे तो निसर्गाचा शोध घेतोय. आणि आश्रम म्हटलं की आश्रम म्हणजे आमचा की इथे एक मूल्य अपेक्षित आहेत की इथे कोणी हायरार्की नाहीये, सगळेजण सारखे आहेत आणि प्रत्येक जण काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे माझ्याकडे जसं शाळेमध्ये अभ्यासात कमकुवत असलेली मुलं आहेत तशीच माझ्याकडे अगदी खूप अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणारे इंजिनियर्स पण काम करतायत, ते पण शिकत आहेत. आणि त्यामुळे हे सगळेजण एक को एक्झिस्टन्स आहे, म्हणजे एकत्र एक सहनिवास आम्ही आश्रमात करतो आणि ते प्रत्येकजण सगळं शिकत आहे. दरवर्षी किती मुलं येतात इथे? इथं 60 मुलं निवासी असतात आणि 1 वर्षाचा निवासी कोर्स आहे ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम, की त्या अभ्यासक्रमामध्ये 8वीच्या पुढचा कुठलाही मुलगा इथं प्रवेश घेऊ शकतो. आणि त्याची अट अशी असते की तुम्हाला हाताने काम करायची इच्छा असली पाहिजे. बरोबर. जरी तुम्हाला पुस्तकामध्ये पुस्तक शिक्षणात रस नसला किंवा तुम्हाला तो कंटाळवाणा वाटत असलं तरी काहीतरी करायची इच्छा असली पाहिजे. ती तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही ह्या कार्यक्रमाला प्रवेश घेऊ शकता. बरोबर. ही जी संकल्पना आहे डॉक्टर कलबाग यांनी 1983 पासून इथे काम सुरू केलं, तर पाबळ निवडण्यामागचं काय कारण होतं आणि इथे आल्यानंतर कामाचं स्वरूप कसं बदलत गेलं? म्हणजे पाबळ हे गाव तसं एक सर्वसाधारण खेड आहे. भारतातले जे 6 लाख खेडे आहेत त्यापैकी एक खेड आहे. मग इथे आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे. हे थोडंसं आतमध्ये गाव आहे आणि 1983 साली तर अजून आतमध्ये होतं. तर डॉक्टर कलबागांना असं गाव हवं होतं की ज्यामध्ये सगळे प्रश्न उपस्थित असतील, म्हणजे आम्ही जे विज्ञान आश्रमात काम करू शकू. मग कोणी म्हणणार नाही की अरे तुमचं गाव आहे ना, तुमचं गाव आमच्यापेक्षा खूप चांगलं आहे. तर असं नाही आहे. हे सर्वसाधारण खेडं आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही काम करून दाखवलं. हे भारतातल्या कुठल्याही खेडेगावात नेता यावं ह्या उद्देशाने पाबळजीची निवड केली. महात्मा गांधींनी वर्ध्याला आश्रम नेताना, सेवाग्रामला आश्रम नेताना असं म्हणाले होते की भारतातील खेडी ही प्रयोगशाळा आहेत आणि त्या प्रयोगशाळेची जी संकल्पना होती तीच खऱ्या अर्थाने इथे डॉक्टर कलबाग यांनी अंमलात आणलं. डॉक्टर कलबाग म्हणत की आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप प्रश्न आहेत आणि एवढे प्रश्न आहेत तर तेवढ्या त्या संधी आहेत. म्हणजे त्या संशोधकांना, उद्योजकांना ती सगळी संधीची खाण आहे. फक्त ती दृष्टी पाहिजे की अरे हे प्रश्न आहेत ना, याच्यावर मी उत्तर देऊ शकतो आणि आम्हाला उत्तर देता आलं तर मग दोघांनाही फायदा आहे. म्हणजे त्या गावातल्या लोकांनाही फायदा आहे आणि त्या उद्योजकालाही फायदा आहे. त्यामुळे विज्ञानाश्रमाचं काम हे संशोधक घडवणं, उद्योजक घडवणं हे मुख्यतः आहे. आपल्याकडे विज्ञान जेव्हा आपण बघतो की आपल्याकडे जेवढे शोध लागलेले आहेत जगामध्ये, हे बहुतेक शोध पाश्चात्य देशातल्या संशोधकांच्या माध्यमातून लागलेले आहेत आणि त्यामुळे तिथलं तंत्रज्ञान जे आहे किंवा विज्ञान आपल्याकडे जेव्हा येतं ते विशिष्ट वर्गाची मक्तेदारी म्हणून बनतं आणि त्यामुळे आपल्या इथल्या गावखेड्यातील लोकांचं जीवन सुलभ व्हावं यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते फार थोडे झालेले दिसतात. इथे तुम्ही कसे प्रयोग करतात ते तुमच्या इथे दाखवाल का आम्हाला? म्हणजे त्याचं एक मुख्य कारण आहे की ते म्हणजे असं आहे की आपल्याकडे जे विचार करणारे लोक होती त्यांनी हाताने काम करणं बंद केलं आणि जे हाताने काम करत होते त्यांनी विचार करणं बंद केलं.
त्यामुळे आपल्याकडे ऋषी मुनी हे विचार करणारा वर्ग वेगळा झाला, बौद्धिक वातावरणात काम करायचा. आणि दुसरा जो श्रमिक वर्ग होता, जो कष्टकरी होता, जो हाताने काम करायचा, तो वेगळा राहिला. आणि ह्या दरीमुळे आमच्याकडे विमान तयार नाही होऊ शकलं. या दरीमुळे आम्ही शोध लावू शकलो नाही. विज्ञान आश्रमामध्ये आम्ही तेच काम करायचा प्रयत्न करतो की हाताने काम करता करता कसं शिकता येईल, हाताने काम करता करता आम्हाला ज्ञान कसं मिळवता येईल, हा आमचा हे काम करण्याचा प्रयत्न असतो. हे आमचं वर्कशॉप आहे. आणि ह्या वर्कशॉपमध्ये तुम्ही आता विज्ञानाश्रमात जे काही बघाल यातल्या बऱ्याचशा गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. म्हणजे हे गेट असेल, ह्या वर्कशॉपमध्ये जवळजवळ तुम्हाला उभं राहता येईल इतक्या उंचीपर्यंतची कामं विद्यार्थ्यांनी केली आहेत. खिडक्या आहेत, इथलं फर्निचर असेल, इथलं इलेक्ट्रिकल वायरिंग आहे, ही सर्व कामं, किंवा आमचे पार्टिशन असतील रूमचं, दरवाजे आहेत, हे सगळे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आणि ते त्यांच्या कामाचा भाग म्हणून केलं आहे. म्हणजे मग विद्यार्थ्यांनी जेव्हा खिडकी बनवली तेव्हा त्याचं स्केच काढलं, बाजारात जाऊन मटेरियल विकत आणलं, त्याचं कॉस्टिंग काढलं, वस्तू प्रत्यक्ष निर्माण केली. वस्तू निर्माण केल्यानंतर ती फिनिश केल्यानंतर ती आम्हाला विकली विज्ञान आश्रमाला. आणि मग त्याचं इन्व्हॉइस करून, त्याचं बिल करून की हाय तुमचं एवढं बिल आलं, मला त्याबद्दल मला एवढे पैसे मिळायला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही जेव्हा अनुभवातून मुलांना शिक्षण देतो तेव्हा ते शिक्षण गंमतशीर होतं, त्याचं बर्डन विद्यार्थ्यांवर येत नाही. हे सगळं जे संशोधन आहे हे सर्वसामान्य माणसापर्यंत नेण्याचा तुम्ही प्रयत्न करतात असं तुम्ही म्हणाला. तर ती व्यवस्था कशी, म्हणजे ती चेन कशी पुढे नेली जाते, ती साखळी? म्हणजे आमची जी कामाची तत्व आहे ती म्हणजे पहिल्यांदा एक हाताने काम करत शिकणं. दुसरं तत्व जे आहे म्हणजे की तुम्ही मुलांनी बहुविध कौशल्य शिक्षण घ्यावं. मुलांनी एकाच कौशल्याचं, म्हणजे हे ITI नाही आहे की फक्त मी वेल्डर होईल, फक्त मी इलेक्ट्रिकल शेन होईल, असं नाही आहे. तुम्ही निसर्गातलं जे काही आहे ते सगळं शिकायचं. म्हणजे शेती आहे, पशुपालन आहे, अभियांत्रिकी आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, फूड प्रोसेसिंग आहे. तुम्ही ह्या विविध अंगांचं शिक्षण घ्यायचं. आणि मग शिक्षण घेत असताना तिसरं प्रिन्सिपल असं आहे की शाळेने गावाला सेवा द्यायच्या. म्हणजे उदाहरणार्थ राजगुरुनगरमधल्या काही महिलांनी आमच्याकडे प्रश्न घेऊन आल्यात की त्या हातसडीचा तांदूळ बनवायच्या. बरोबर. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला असं मशीन बनवून द्या की जे मशीन आम्हाला भात त्याच क्वालिटीचा देईल. आता ह्या मशीनमध्ये आम्ही खूप इटरेशन केले, खूप बदल केले, आणि असं असं करत करत मला ती क्वालिटी मिळते, ती तुम्हाला हातसडीचा तांदूळ, ब्राऊन राईस म्हणतात त्याला, तो तुम्हाला तसा मिळतो. या तंत्रज्ञानाच्या बरोबर आधुनिक तंत्रज्ञान जे आत्ताच्या याच्यातलं माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातलं सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान आहे, ती लॅब सुद्धा तुमच्याकडे आहे? आमच्याकडे फॅब्रिकेशन लॅब किंवा फॅब लॅब आम्ही तिला म्हणतो, ती आहे. ती अमेरिकेतली मॅशुड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे, जी जगातली सगळ्यात ॲडव्हान्स इन्स्टिट्यूटमध्ये म्हणली जाते, तिच्या मदतीने ही 2002 मध्ये आमच्याकडे लॅब सुरू केली. या लॅबचा थीम असं आहे की त्या लॅबमध्ये तुम्ही काही बनवू शकाल, म्हणजे यू कॅन मेक ऑलमोस्ट एनिथिंग, ही ती त्या लॅबची थीम आहे. मग काय काय प्रयोग तुम्ही इथले सांगू शकाल का? प्रयोगांमध्ये सुप्रिया आहे, ती आता एका प्रोजेक्टवर काम करते. ती सौर चुलीवर बासुंदी बनवायचं मशीन बनवते. सुप्रिया, काय सांगू शकणार तू तुझ्या प्रकल्पाबद्दल? मी माझ्या प्रोजेक्टमध्ये आता असं यंत्र मी आता बनवते की ते सूर्यचुलीवर जाऊन ठेवायचं. सूर्यचुली म्हणजे सोलर रिफ्लेक्टर असणार आहे, आणि त्यावर आपण हे पॉट नेऊन ठेवायचं. ते ऑटोमॅटिक स्टर करेल, आपल्याला मॅन्युअली स्टर करायची गरज नाही आहे. आणि बासुंदी तयार झाल्यानंतर ते आपल्याला बजर देईल. जे प्रकल्प तुम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेता याच्यामध्ये म्हणजे कल्पना येणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तांत्रिक, त्या आता कठीणच असतील ना? कठीण नसतात खरं, माहिती शिकायचा भाग असतो ना. कठीण आहे म्हणजे प्रज्ञानी जे मशीन केलंय ते हे रांगोळी बनवायचं मशीन केलंय. वा. आणि तिची कल्पना अशी आहे की तिला रांगोळी काढते प्रज्ञा? मी रांगोळी काढते, पण बऱ्याच वेळा कसं स्किल एवढं नसल्यामुळे मला बऱ्याच वेळा लिमिटेशन्स येतात की माझा शेप चुकतो किंवा असे काही प्रॉब्लेम मी फेस करते रांगोळी काढताना. तर हे मी म्हणजे आमच्या फॅब लॅबमध्ये एक कन्सेप्ट आहे की मशीनच्या साहाय्याने मशीन बनवणं. मग त्याच्या अंडर की हाच रांगोळी कशी काढायची, आणि फॅब लॅब जशी आता जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, आणि रांगोळी पण आपलं भारतीय ट्रेडिशन आहे की जे आपण म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी फॉरेनच्या घेतो, पण आपणही फॉरेनला काहीतरी द्यायचं. त्या उद्देशाने आम्ही म्हटलं की आपण रांगोळीचं मशीन बनवूया. आमच्या सुहासने हा गणपतीचा एक प्रोजेक्ट केला आहे, टॉकिंग गणेशा.
Talking गणेशा. हा बोलका गणपती आहे. वा. हा सुहासने तयार केलेला आहे. वेगवेगळे गणपती माहिती होते, सिद्धी देणारे किंवा पावणारे वगैरे, पण हा तू बोलका गणपती इथे केलं. काय काय बोलतो तो? ॲक्च्युली फॅबलॅबमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की विज्ञान आश्रममध्ये जी ब्लाइंड असणारी लोक आहेत किंवा जी फिजिकल हँडिकॅप वगैरे जी लोक आहेत, तर अशी लोक येतात, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही या सगळ्या डिजिटल फॅब्रिकेशन टूल सेटअप वापरत असतो. तर आम्ही तोच टूल सेटअप वापरून हा टॉकिंग गणेशा डेव्हलप केला आहे ब्लाइंड लोकांसाठी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय? 3.141592693587932384 पाय हा जो कॉन्स्टंट आहे, 32795502841. आता किती शाळांमध्ये अशा पद्धतीचं काम सुरू की आहे? नुसतं पुस्तकात शिक्षण देणं उपयोगाचं नाही आहे. मुलांना पुस्तकाबरोबर क्रिएटिव्हिटीचं, इनोव्हेशनचं, उद्योजकतेचं शिक्षण दिलं पाहिजे. महाराष्ट्रामधल्या अशा 122 शाळा आहेत की ज्यामध्ये हा आमचा विज्ञान आश्रमाचा एक इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी, मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख नावाचा कार्यक्रम आहे. हे एका 9वीतल्या मुलांनी बनवलेला प्रोजेक्ट आहे. त्याची कल्पना अशी होती की त्याला शेणाने घर सारवायचं मशीन बनवायचं होतं. त्याच्यावर काम अजून चालू आहे, पण मग त्यासाठी हे किती छान आहे. हां, त्याचं ड्रॉइंग काढणं, त्याचं ते कल्पना जी आहे ती कल्पना पूर्णपणे त्याचं डिझाईन करून घेणं, त्यानुसार जॉब कट करणं, लाकूड कट करणं, ते फिट करणं, हे सगळं आता त्यांनी केलंय. त्याचा प्रश्न असा आहे की त्याच्या घरामध्ये त्याला सारवण्याचं काम पडतंय आणि म्हणून त्यांनी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता किती शाळांमध्ये अशा पद्धतीचं काम सुरू आहे? कारण विज्ञान आश्रम जे शिकवतो ते अन्य शाळांमध्ये सुद्धा आता दिसायला लागलेलं आहे. बरोबर. हो, नाही, मी म्हणाले खूप आशादायक स्थिती आहे. पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि संस्थाचालकांमध्ये सुद्धा याची गरज जाणवायला लागली आहे की नुसतं पुस्तकातनं शिक्षण देणं उपयोगाचं नाही आहे. मुलांना पुस्तकाबरोबर क्रिएटिव्हिटीचं, इनोव्हेशनचं, उद्योजकतेचं शिक्षण दिलं पाहिजे. महाराष्ट्रामधल्या अशा 122 शाळा आहेत की ज्यामध्ये हा आमचा विज्ञान आश्रमाचा एक इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी, मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख नावाचा कार्यक्रम आहे. तो राबवला होतो. महाराष्ट्राबाहेर छत्तीसगडमध्ये आणि ओडिसामध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवला. अरे वा. छत्तीसगड आणि ओडिसा तर नक्षलग्रस्त भाग आहे सगळं. आणि याला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, ICC बोर्डाची मान्यता आहे. आणि मागच्या वर्षीपासून आपल्या शिक्षण खात्याने जो नवीन स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे आलेला आहे, राष्ट्रीय जे स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आहे, त्याच्यामध्ये लेव्हल 1 आणि लेव्हल 2 यामध्ये मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या नावाने या सगळ्या संकल्पनाचा स्वीकार पण केलेला आहे. त्यामुळे आता शासकीय शाळांमध्ये पण हा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. निश्चितच. आणि त्यामुळे तुम्ही उद्योजक घडवतायत. म्हणजे मेक इन इंडियाचा नारा न देता विज्ञान आश्रम आधीपासून ग्रामीण पातळीवरची जी उद्योजकता आहे ती विकसित करण्याचा प्रयत्न करते. आता अशी किती मुलं प्रत्यक्ष उद्योगात तुमच्याकडून गेले असतील? म्हणजे तो हजारामध्ये नंबर आहे तो. त्याची आम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवणं बंद केलं आता, कारण की ते एक काम होऊन बसत आहे तिथे. परंतु तुम्ही जो मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर हो, मेक इन इंडिया आहे, मेक फॉर इंडिया आहे आणि डिझाईन इन इंडिया आहे. म्हणजे आम्ही भारतामध्ये डिझाईन केलं, माझ्या प्रश्नांसाठी डिझाईन केलं, गावामध्येच तयार केलं आणि गावामध्येच वापरलं. मला असं वाटतं हे झालं तर जास्त मेक इन इंडिया अजून स्ट्रॉंग होईल. मग इथे किती वेगवेगळ्या क्षेत्रातले शिक्षण दिलं जातं मुलांना? आम्ही आता तसं बघायला गेलं तर अंदाजे एक 40 ग्रामीण टेक्नॉलॉजीज, रुरल टेक्नॉलॉजीज आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो की ज्यामध्ये 40 म्हणजे यामध्ये अभियांत्रिकीमधले आहेत, ऊर्जामधले आहेत, पर्यावरणाशी संबंधित आहेत, शेतीमधले आहेत, पशुपालनामधले आहेत, फूड प्रोसेसिंगमधले आहेत, शेतीमधल्या आपण म्हणू शेतीमधले पॉलीहाऊस तंत्रज्ञान आहे, नर्सरी तंत्रज्ञान आहे, तिथपासून तर डिजिटल फॅब्रिकेशन आपण आत्ता जे बघितलं, तर या सगळ्याचा आपण म्हणजे विज्ञान आश्रमाला कुठलं क्षेत्र निषिद्ध नाही आहे. जे आमच्या गावाला उपयोगाचं आहे, जो माझा प्रश्न सोडवेल ते मी शिकेल. म्हणजे माझा प्रश्न सोडवण्यासाठी मी शिकणार आहे. हे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी लागणार आहे. आता हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आता बेसिक स्किल शिकण्यासाठी काय म्हणतात ना, जॉब बनवण्यासाठी म्हणून त्यांनी ही सुपली बनवलेली आहे. तर हा त्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग झाला. पण मग जे काही करू ते प्रात्यक्षिक जे आहे त्याचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे. म्हणजे वस्तू आम्ही जी बनवू ती उपयोगीच पडेल. म्हणजे हा शेवटी बाजारापर्यंत घेऊन जाणं हे त्याचं काम आलं.
इथे तुम्ही जे संशोधन करतात ते संशोधन वेगळं आहे, पण आपल्याकडे जे विद्यापीठ पातळीवर संशोधन होतं, कृषी विद्यापीठ असो किंवा अन्य कोणतंही विद्यापीठ असो, आपल्या असं राज्यसभेमध्ये सुद्धा त्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे की हे जे संशोधन असतं हे लोकांपर्यंत पोचतच नाही किंवा ते लोकोपयोगी किंवा लोकहिताशी संबंधितच नसतं. ते काहीतरी पुस्तकी ज्ञानाला वेगळा आकार देऊन किंवा वेगळं स्वरूप देऊन ते मांडलेलं असतं. आणि कृषी विद्यापीठं जी आहेत ती तर तुटलेलीच आहेत लोकांपासून, विशेषतः शेतकऱ्यांपासून. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर काम करणं हे खूप मोठं आव्हानात्मक होतं. आणि पाबळच्या विज्ञान आश्रमाने गेल्या 1983 पासून तर आत्तापर्यंतच्या प्रवासात सिद्ध करून दाखवलं की आम्ही लोकोपयोगी गोष्टी करू शकतो. तर याला जी सैद्धांतिक पुढची दिशा देणं जे आहे त्यासाठी काय करतात? म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे त्या आणि इव्हन शासन स्तरावर पण याची त्यांना पुरेशी कल्पना आलेली आहे. आणि मग त्यामुळे त्यांनी आता पाबळ विज्ञानाश्रमाशी आणि पुणे विद्यापीठाने आम्ही एक करार केला आहे. आणि विज्ञानाश्रमात आम्ही डिझाईन इनोव्हेशन सेंटर हे आम्ही सुरू केलं आहे. तर डिझाईन इनोव्हेशन सेंटरची कल्पना अशी आहे की विद्यापीठात जे संशोधन होतं ते संशोधन लोकांपर्यंत न्यायचं आणि टेस्ट करायचं. तर त्यासाठी हे जे काही शेवटचं असतं जोडायचं, तर त्यासाठी आपण एकत्र काम करूयात. आणि मग त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी जे आहेत ते इथे येतील आणि त्यांचे जे प्रकल्प आहेत, त्यांचे जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्यांना करायचे आहेत ते विज्ञान आश्रमामध्ये येऊन लोकांपर्यंत घेऊन जातील. तर यासाठीचा वेगळा कोर्स, वेगळी आपण सिस्टीम ती आपण आता तयार करतो आहोत. त्यामुळे विज्ञान आश्रमामध्ये आता कॉलेजची मुलं म्हणून विज्ञान आश्रम पूर्वी असं होतं की शाळा सोडलेल्या मुलांसाठी विज्ञान आश्रम, आता विज्ञान आश्रम शाळा सोडलेल्या मुलांसाठी हे चुकीचं होतं. हा उद्योजकांसाठी, संशोधकांसाठी, ज्यांना कोणाला वाटते काहीतरी नवीन करायचं त्यासाठी आता विज्ञान आश्रमाची ओळख होते आहे. आता तुम्ही आर्ट्स घेऊन तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकू शकाल, तुम्ही कॉमर्स घेऊन तुम्ही शेती शिकू शकाल, किंवा तुम्ही सायन्स घेऊन तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही इथे गोट फार्मिंग करायला येऊ शकाल. तर अशी सगळी व्यवस्था आता आपण विज्ञान आश्रमामध्ये तशी तयार झालेली आहे. हा आमचा विश्वास जो आहे त्यांनी हा प्रयोग केला आहे. गावामध्ये सॅनिटरी जे डिस्पोजल होतं ते कुठे डिस्पोज करायचा हा मोठा प्रश्न असतो आणि त्यासाठी विश्वासने हा प्रकल्प केला आहे. विश्वास तुझ्या प्रकल्पाबद्दल? हा जो प्रकल्प आहे सोलारवर आधारित आहे की ज्यामध्ये जो मेडिकल वेस्ट, सॅनिटरी पॅड्स वगैरे आपल्याला सोलारमध्ये टेरेसवर ठेवून जाळता येतील. कारण हे कमीत कमी 2 सेकंदामध्ये तर ते पेट घेतात. सध्या उन्हाची तीव्रता कमी त्यामुळे ते पेट घेण्यात सध्या पण हे एक साधारण 3 मिनिटांमध्ये ते जळू शकेल. अशा पद्धतीने हे मी सध्या याच्यावर वर्क करतोय. हे सध्या मी स्टँड बनवलं की ज्याच्यामुळे आपण हे ऍडजस्ट करू शकतो की अँगल मध्ये आपण त्याला ऍडजस्ट करू शकतो. हे ही मुलं जी इथे येतात तुमच्याकडे ते येत असताना त्यांच्या मनातल्या ज्या कल्पना असतात त्या जाणून घेणे हा एक वेगळाच एक्सरसाइज असेल. शिक्षकाचं तेच काम असतं. शिक्षकाचा रोल जो असतो तो शिकवणं नसतं. आजकाल इंटरनेटमुळे, कॉम्प्युटरमुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, व्हिडिओ अवेलेबल आहे, सगळे अवेलेबल आहे. शिक्षकाचं काम आता फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड की त्यांच्यावर मैत्री करणं, त्यांना डायरेक्शन देणं हेच काम आहे आता. त्यामुळे लेक्चर घेणं हे माझं काम नाहीच आहे, मला मुलांशी बोलणं हेच काम आहे. पण शिक्षकांच्या बरोबर पालकांचं सुद्धा आता तेच काम झालेलं आहे. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने मुलांवर तणाव वाढत चाललेला आहे आणि आपल्याकडे शिक्षणातला गोंधळ तो आहेच ना सगळीकडे. म्हणजे नीटच्या निमित्ताने आपण आता जो गोंधळ बघितला त्यामुळे घरोघरी त्या विषयावर चिंता आणि चिंतन सुरू असलेलं आपल्याला दिसलं. ह्या सगळ्या याच्यावर काय उपाय आपल्याला काढता येऊ शकेल, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय की एकतर जी मुलांमधली उपक्रमशीलता असते, म्हणजे आपण ॲक्टिव्हनेस म्हणतो आपण तोच कुठेतरी मारतोय. म्हणजे 10वी पर्यंत म्हणजे तुम्ही शाळेमध्ये प्राथमिकमध्ये मुलगा गेलं तर मुलगा खूप ॲक्टिव्ह असतं. तुम्ही बालवाडीच्या बाईंना विचारा, टीचरला विचारा की मुलं काय करतात वर्गात. मुलं खूप प्रश्न विचारतात, मुलं खूप गोंधळ घालतात. आणि तुम्ही जर 10वीच्या वर्गात गेलात आणि त्या शिक्षकाला विचारलं की मुलं काय करतात तुमच्या वर्गामध्ये, टीचर आल्यानंतर वर्ग शांत असतो. प्रश्न विचारा म्हटलं तरी मुलं प्रश्न विचारत नाही. त्यामुळे आपली ही व्यवस्था इतकी परफेक्ट आहे की जे चांगला मुलगा होता प्रश्न विचारायचा लहानपणी, तो प्रश्न विचारायचा बंद करतो 10वीपर्यंत. म्हणजे काहीतरी आपण मेजर काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये. 10 वर्षात त्याला गप्प करून टाकतो. आणि मग तुम्ही 10 वर्षांना तुम्ही काय म्हणणार त्यांना की आता 6 महिन्याचा कोर्स कर, कुठेतरी ITI कर आणि हो उद्योजक. कसा होईल उद्योजक? तुम्ही त्याच्यामधली उपक्रमशीलता जी होती, ॲक्टिव्हनेस होता, तो तुम्ही मारला. मग तुम्हाला शाळेमध्ये अशी एक स्पेस क्रिएट करायला लागेल, शाळेमध्ये असा एक वेळ तयार करायला लागेल की मुलं काहीतरी उद्योग करू शकतील, मुलं ॲक्टिव्हली काहीतरी मनातल्या गोष्टी
एक्सप्लोर करू शकतील. मग ती कला असेल, ते गाणं असेल, ते म्युझिक असेल, फोटोग्राफी असेल किंवा वर्कशॉप असेल, शेती असेल. आमच्या शाळेच्या टाइमटेबलमध्ये आता वेळच नाहीये. टाइम टेबल नाहीये, टाइमटेबलमध्ये वेळच नाही असं काही करायला. तुमचा सगळा जो अभ्यासक्रम आणि पुस्तक विषयाने तुम्ही ती पूर्ण स्पेस व्यापल्यामुळे तुमचं बालपण सकाळपासून तो पूर्ण त्याचा तो त्याच्यातच वेळ होतो. म्हणजे तुम्हाला जर हे तुम्ही जो आता प्रश्न सांगितला तो बदलायचा असेल तर 2 गोष्टी करायला लागतील. एक म्हणजे असं आहे की शाळेमध्ये पहिल्यांदा तुम्हाला असा एक वेळ तयार केला पाहिजे, किमान 20% वेळ, की ज्यावेळेस मुलं मोकळे असतील, त्यांना हवं ते करू शकतील. आणि दुसरं, शाळेमध्ये आपल्याला टूल्स ठेवायला लागतील की तुम्ही काही पण करा, हे साधनं घ्या, तुम्हाला वाटलं तबला वाजवा, तुम्हाला वाटलं तर वेल्डिंग करा, तुम्हाला वाटलं तर मेटल कटिंग करा, प्लायवूड कट करा, ओरोगामी करा, तुम्ही काही पण करा. अशी जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना स्पेस करून देत नाही, क्रिएट करून देत नाही, तोपर्यंत आपण त्या मुलामधली उद्यमशीलता वाढवणार नाही. आणि मग उद्यमशीलता वाढवलं नाही तर तुम्हाला जे आता इंजिनिअरिंग झालं पण मुलगा काही करत नाही, इंजिनिअरिंग झालं पण त्याला तो इलेक्ट्रिकलचा स्विच रिपेअर करू शकत नाही, असं जे बघायला मिळतं आपण, त्याचं कारण असं आहे की आपल्या लहानपणापासूनच आहे. लाखो विद्यार्थी असे आहेत की जे सगळे वंचित आहेत या सगळ्या याच्यापासून, त्यांना आपण कसं देऊ शकतोय? आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला एक वर्कशॉप असलं पाहिजे, एक काम करायची जागा, एक कार्यशाळा ही आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये करायला लागेल. म्हणजे मग त्याला त्याची जसं गणित महत्त्वाचं आहे तसं काम करणं पण महत्त्वाचं आहे. श्रमाला सन्मान देण्याची गोष्ट जी आहे ती आपल्याकडे यापूर्वी होती, परंतु आता ती श्रमाला सन्मान देण्याची गोष्ट गेलेली आणि पैसा हेच मुख्य साधन साध्य आणि सगळं बनून गेलेलं आहे त्यामध्ये. त्याला दुसरी गोष्ट, उद्योजकतेमध्ये पहिला गुण असा असतो की तुम्हाला फेल होता आलं पाहिजे. तुम्हाला आपल्याकडे तुम्ही जर अपयशी ठरला तर तुम्ही काहीतरी मोठं घोडं मारलंय, तुम्हाला काहीतरी फार मोठं तुम्ही पाप केलेलं आहे. उद्योजक जेवढा यशस्वी झाला, त्यातून जो शिकला, तर तो चांगला यशस्वी चान्सेस वाढतात तुम्हाला. त्यामुळे आपल्याकडे जो आपण फेल्युअर केल्यानंतर त्याला जे आपण डिवोसतो, टोचतो, त्यात मला असं वाटतं की कुठेतरी ते त्याच्याकडे आपण सकारात्मकपणे बघायला लागलं पाहिजे याच्यामध्ये, की नापास झाला का ठीक आहे ना, विषय झाला, दुसरं काहीतरी बघूयात. हा जो काही असतो की पडलो तरी आम्ही परत उठतोय, उभे राहू, हा जो आत्मविश्वास विद्यार्थ्यांना द्यायचा, तर पालकांनी सुद्धा त्याच्याकडे खूप सकारात्मक बघायला पाहिजे. त्यांच्या बोलण्यामधनं, देहामधनं, की तो कॉन्फिडन्स विद्यार्थ्याला पण गेला पाहिजे की आपण पुढे उठणार आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. फक्त आपल्याकडे शाळेच्या भिंतीवर लिहिलं जातं, परंतु ते त्याच्या मनावर कधीच बिंबवलं जात नाही किंवा तसं वातावरण त्याला दिलं जात नाही. विज्ञानाश्रमात आता तुम्ही जे हे सगळे प्रयोग करत आहात आणि ते अन्य शाळांमध्ये सुद्धा ते शिकवण्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे शिक्षकांच्या माध्यमातून, पण एकूण आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यासंदर्भात काय तुम्ही सुचवाल की म्हणजे व्यापक पातळीवर या सगळ्या ज्या शैक्षणिक सुधारणा आहेत या पोचू शकतील? कारण आता तुमच्याकडून ज्या पोचतात त्या एक साधारणतः 150-200 शाळांपर्यंत पोचतात, पण लाखो विद्यार्थी असे आहेत की जे सगळे वंचित आहेत या सगळ्या याच्यापासून, त्यांना आपण कसं देऊ शकतोय? जर आपण म्हटलं व्यापक प्रमाणात किंवा सिस्टीम लेव्हलला आपल्याला बदल करायचा असेल, व्यवस्था लेव्हलला बदल करायचा असेल, तर मी म्हणेल की आपल्याला जसं प्रत्येक शाळेमध्ये आपण विज्ञानाची प्रयोगशाळा असते, प्रत्येक शाळेमध्ये आपण म्हणतो की आम्हाला क्रीडांगण असलं पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी असली पाहिजे, तसं आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला एक वर्कशॉप असलं पाहिजे, एक काम करायची जागा, एक कार्यशाळा ही आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये करायला लागेल. म्हणजे मग त्याला त्याची जसं गणित महत्त्वाचं आहे तसं काम करणं पण महत्त्वाचं आहे. मग ते काम कुठलंही असेल. आता तुम्ही तर शाळेतल्या अभ्यासक्रमाबद्दल बोलतात, पण त्याच्या जोडीला शाळेपेक्षा जास्त आजकाल क्लासेसचा अभ्यासक्रम असतो आणि ते ओझं मुलांवर जास्त झालेलं आहे. तर म्हणजे शहरातली जी मुलं आहेत ते तर त्या दुहेरी मारामध्ये अडकलेले दिसतात. तर म्हणजे त्यांचा तर प्रश्न अधिक मोठा आहे. हो, नाही आता याच्यामध्ये पालक आणि शिक्षक, म्हणजे हा जो काही पालक, शिक्षक, विद्यार्थी हे जे काही घटक आहेत, कसं आहे की एखादी व्यवस्था आपल्या अंगावर यायला लागली आहे तर त्या व्यवस्थेला नाकारणं आणि बाहेर पडणं हे आहे. याचा रेट कमी आहे. आता माझ्याकडे काही विद्यार्थी असे पण आलेले आहेत की जे बोर्डामध्ये आले होते आणि ज्यांनी विज्ञानाश्रमातून कार्यक्रम केला आणि पुढे आयुष्यामध्ये गेले. काही मुलं बोर्डामध्ये म्हणजे 80% पडले, 84% पडलेत आणि त्यांनी विज्ञानाश्रमामध्ये येऊन कोर्स पूर्ण केलेत. ही सगळी आताची देशातली परिस्थिती आहे, ही बदलायची असेल तर विद्यार्थ्यांनी कुठल्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत?
पहिल्यांदा त्यांनी फिरलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांनी हा देश बघितला फिरलं म्हणजे एकटं फिरलं पाहिजे. एकटं फिरलं पाहिजे. देश टुरिस्ट म्हणून नाही, माझा देश मला कळला पाहिजे. पुण्यातल्या लोकांना जर मला कळलं नाही की पुण्याच्या 80 किलोमीटरला वेल्हा नावाचं गाव आहे, भीमाशंकर आहे, आदिवासी भाग आहे पुण्यामध्ये, तर मग म्हणेल काही अर्थ नाहीये. मला पहिल्यांदा माझा देश कळला पाहिजे, मला माझं जग कळलं पाहिजे. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मला पैसे कमवता आले पाहिजे, थोडे का होईना. मला पैसे कमवण्यासाठी किती कष्ट पडतात हे मी माझ्या आईवडिलांकडे पैसे नाही मागितले पाहिजे, ही दुसरी गोष्ट. त्यामुळे पहिलं मी म्हणेल की त्यांनी फिरलं पाहिजे, दुसऱ्यांनी पैसे कमवले पाहिजे. तिसरं म्हणजे असं की त्यांनी एक्सप्रेस करायला शिकलं पाहिजे, व्यक्त होणं. मग व्यक्त होण्याचे माध्यम वेगळे असतील. तुम्ही माध्यम कुठलेही घ्या, पण एक्सप्रेस करायला सुरुवात करा. माझं मत काढा, कविता करा, लेख लिहा, ब्लॉग लिहा, फेसबुकवर कॉमेंट करा, तुम्ही ओपिनियन पोल मध्ये भाग घ्या, तुम्ही पॉलिटिक्स मध्ये जा, तुम्ही चर्चामध्ये जा. पण हे सगळं तुम्ही करायला लागलात ना, कारण युवकांकडनं तीच अपेक्षा आहे. हा पूर्ण ही जी आश्रमाची कल्पना आहे, विज्ञान आश्रमाची जी कल्पना आहे ती डॉक्टर कलबाग यांची होती. डॉक्टर कलबागांनी इथे येण्याआधी काय केलेलं होतं? डॉक्टर कलबाग हिंदुस्थान लिव्हरमध्ये होते. ते हेड ऑफ द इंजिनिअरिंग सायन्स डिव्हिजन होते आणि त्यांनी सुरुवातीला लवकर रिटायरमेंट घेऊन त्यांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. तर डॉक्टर कलबाग 1 जानेवारी 1983ला विज्ञान आश्रमात आले आणि त्यांच्याबरोबर मिसेस कलबाग म्हणजे अम्मा म्हणतो आम्ही त्यांना, त्या पण आहेत, त्या आश्रमातच असतात. तुमची त्यांची ओळख करून देतो. अम्मा नमस्कार. अम्मा पहिल्यापासून आश्रमामध्ये, आश्रमाच्या उभारणीमध्ये अम्मांचं योगदान आहे. तर निश्चितच अम्मा, आता तुम्ही इतकी वर्ष इथे राहतात आणि सगळं तुम्ही काम सुरुवातीपासून बघितलेलं आहे. आता मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतं? 1983 ते आतापर्यंतचा प्रवास खूप मोठा प्रवास आहे. आता खूप बदल झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा हे मालरान होतं आणि इथे नॉट अ सिंगल ब्लेड ऑफ ग्रास वॉज गोइंग, दॅट वॉज द कंडिशन. हा जो डोंगर आहे तसंच हे होतं. नंतर मग ह्यांनी दूरदृष्टी होती, त्यामुळे त्यांनी सगळं प्लॅन अगोदरच केलं होतं. आणि इथे जे सगळं आहे ते आमच्या घरी सगळं ते करायचे. म्हणजे वर्कशॉप होतं, नंतर फेरोसिमेंटचं सगळं काम ते करायचे. त्यामुळे ते स्वतः करून शिकले आणि आता ते नाही तसं वाटत नाही, त्यांचं चैतन्य इथे भरलेलं आहे. एक कलबाग होते त्याच्यावेळी आता एवढे कलबाग बनवून ठेवलेत त्यांनी. नाही, खरीच गोष्ट आहे. कारण त्यांनी जे जी अनेक बीजे लावलेली होती त्याची आता झाडं झाली आणि त्याची फळं सगळा समाजाला मिळतात. तुम्ही इथे आलात, साधारणतः आपल्याकडे शिकलेली माणसं खेड्याकडे जाताना दिसत नाहीत, तर तुम्ही त्यावेळेस आलात तर तुम्हाला भरपूर बोलले असतील नातेवाईक आणि आसपासचे लोक. मी तसं कोणाचं ऐकून घेत नाही, मला जे करायचं तेच करतो. कारण मला जास्त फिलॉसॉफी मेडिटेशन त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि ते म्हणजे कसं तिथे राहून करायचं इथे राहून करायचं मला काही विशेष फरक नाही पडत. आणि जेवढं सिम्पल लिव्हिंग असेल ना तेवढं हाय थिंकिंग होतं. तुमचं हाय लिव्हिंग असलं तर सिम्पल थिंकिंग होतं. त्यामुळे इथे ही संधी मिळाली त्याचा खूप फायदा झाला असं मला वाटतं. म्हणजे मी करून घेते त्याचा फायदा. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग असलं ना तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे चांगले विचार, चांगली संगत असली की आपोआप आपलं मन तसं बनत जातं. आता तुम्ही जेव्हा वर्तमानपत्र वाचता तेव्हा समाजाचं प्रतिबिंब वर्तमानपत्रात आपल्याला पाहायला मिळतं. तर तुम्हाला काय वाटतं, कुठे चालला आपला देश? मला वाटतं की म्हणजे संतांना विचारतात हे जे खून होतात, मारामाऱ्या होतात किंवा हे सगळं होतं तर तुम्हाला काही वाटत नाही का? तर 5 पांडव होते आणि कौरव किती होते, पण शेवटी सत्याचा जय होतो. त्यामुळे आपल्याला जे करायचं त्याच्यामध्ये लक्ष घातलं म्हणजे आपलं मन डायव्हर्ट होत नाही. कारण हे जगामध्ये चालूच राहणार. तिथे लक्ष देण्यापेक्षा आपलं मन स्वच्छ ठेवलेलं जास्त बरं वाटतं. तुम्ही तुमचा दिनक्रम कसा असतो? मेडिटेशन आणि मी सकाळी 3 वाजता उठून मेडिटेशन करते, 3 ते 1 तास. आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ झोपते आणि नंतर परत उठून बाकीची सुरू करते. म्हणजे आता मी बाहेर कुठे जात नाही, त्यामुळे मग खोलीतच व्यायाम सगळं खोलीमध्ये करते आणि ते न चुकवता करते. म्हणजे नेम ठेवला ना तर त्याचा खूप फायदा होतो. कारण आता बाहेर काही मी जात नाही, इथेच असते खोलीमध्ये. मग निदान हे तरी कायम चालू ठेवा, म्हणजे ते एक साधण्यासारखंच आहे. निश्चितच. इथे म्हणजे तुमचे डॉक्टर कलबाग विज्ञानाची साधना करणारे होते आणि तुम्ही आश्रम विज्ञान आश्रम जे म्हणतात ते विज्ञानाचं त्यांचं. मला जास्त आश्रम ह्याच्यामध्ये म्हणजे नीतिमूल्य आणखीन हे सांभाळायचं ते जास्त महत्त्वाचं.
आणि लोकांना सांगण्यापेक्षा आपण स्वतः आचरणात आणलेलं जास्त बरं असतं. निश्चित. हां, विज्ञान आणि जीवनमूल्य याची जर सांगड असेल तर आणि मुख्य म्हणजे आपण बी घालून ठेवायचं, मग ते कधी उगवेल तेव्हा उगवेल. कधी कधी वेळ आला तर लवकर उगवतं, काही ना थोडा उशीर लागतो, पण ते वाया जात नाही कधी. कारण इथे बसल्यावर कोणाचा तरी फोन येतो. पहिल्यांदा आम्ही तिथे असताना आम्हाला तेवढी किंमत कळत नव्हती, पण आता बाहेर गेल्यानंतर जरा जग बघितल्यावर कळतं की प्रामाणिकपणा म्हणजे काय असतं आणि सत्याने वागलं तर काय होतं ते. त्यामुळे आम्ही आश्रमच्या ह्याच्याप्रमाणेच चालतो. म्हटलं झालं आमचं काम झालं. धन्यवाद अम्मा, तुम्ही आयबीएन लोकमतशी बोललात. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. यू आर वेलकम. शेतीचं भविष्य काय? शेतीवर आधारित असलेल्या समाजाचं भविष्य काय? भविष्य आहे, मी म्हटलं पहिल्यांदा सुरुवात केली तसं की इथे जिथं प्रश्न आहे तिथं संधी आहे. शेतीमध्ये आज क्रायसिस आहे, याचा अर्थ शेतीमध्ये खूप संधी आहे. युवकांसाठी तर भयानक संधी आहे. आपल्याकडे सातत्याने भारताच्या विकासासंदर्भाच्या कल्पना मांडल्या जातात. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांमधला जो शेतकरी प्रधान घटक होता, ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया असं एकेकाळी म्हटलं जात होतं. पण आता शेतकऱ्याचा मुलगा शेतीत जाऊ नये यासाठी पहिल्यांदा शेतकरीच प्रयत्नशील असतो आणि पहिल्यांदा तो त्याला आक्षेप घेतो की तू शेतीत येऊ नको. बरोबर. तर मग शेतीचं भविष्य काय? शेतीवर आधारित असलेल्या समाजाचं भविष्य काय? भविष्य आहे, मी म्हटलं पहिल्यांदा सुरुवात केली तसं की इथे जिथं प्रश्न आहे तिथं संधी आहे. शेतीमध्ये आज क्रायसिस आहे, याचा अर्थ शेतीमध्ये खूप संधी आहे. युवकांसाठी तर भयानक संधी आहे. शेतीचे दोन्ही प्रश्न असे आहेत की ते खर्चाशी आहे. हां, हे कमी खर्चातलं घर आहे. याला आम्ही जिओडेसिक डोम स्ट्रक्चर आहे ते, की कमी खर्चात घर बांधता पण येतं. भूकंपग्रस्त भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी चक्रीवादळ होत आहे अशा ठिकाणी कमी वेळामध्ये हे घर बांधता येतं. त्याचं डिझाईन आम्ही तयार केलं होतं आणि आता त्याचं किट करून आम्ही विकतो. तर बऱ्याच ठिकाणी अशा वेळेस ते घर वापरलं जातं त्यामध्ये. आता आपण एकूणच शेती आणि शेतकरी समाज याच्याबद्दल बोलत होतो. याच्या जोडीला आता शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा वर्ग खूप वाढलेला आहे. आता मुंबई जर घेतली तर मुंबईत निम्म्याहून अधिक लोक झोपडपट्टीत राहतात आणि या लोकांना ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या सगळ्या नाकारलेल्या असतात व्यवस्थेने. तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञानाची जी मदत घेतली पाहिजे ती मदत तेवढ्या प्रमाणात घेतली जात नाही किंवा तिथपर्यंत ते या सगळ्या गोष्टी पोचत नाहीत. याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं आहे की आपल्याकडे आपण शहरांच्या विकासावर आपण जास्त म्हणजे आपण काय म्हणतात परिस्थितीने लोकांना शहरात जायला लागतं. कोणी बाय चॉईस जात नाही. त्यामुळे हे म्हणजे फोर्स मायग्रेशन आहे तिथे आणि तिथे गेल्यानंतर मग त्या सुविधा मिळत नाही, म्हणजे अनिश्चित राहायला लागतं. म्हणजे गावामध्ये मला बऱ्याच ठिकाणी असं माहिती आहे की आम्हाला पॉवर मिळत नाही, वीज मिळत नाही. मग एखाद्याला गावात उद्योग करायचा असेल तर त्याला काय होतं की इथे आम्हाला वीज मिळत नाही. मग वीज कुठे मिळते चांगली? शहरामध्ये रिलायबल आहे. मग आम्हाला इथे उठून शहरात जायला लागतं व्यवसाय करायला. तर बरेचसे प्रश्न जे काही शहरीकरणाचे जे आहेत ना ते ग्रामीण भागाला योग्य सुविधा न पोहोचल्याने दिले गेले. बरोबर. आता नवीन थर्ड इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये असं म्हणतात की तुम्हाला जर आम्हाला सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, बायोमास बेस्ड एनर्जी आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ऊर्जा ज्या आहेत, ऊर्जेचे स्रोत हे सगळे डिसेंट्रलाइज आहेत, विकेंद्रित आहेत. म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत अवेलेबल आहेत. आता हे जर आम्हाला प्रत्येक स्थानिक आम्हाला हार्वेस्ट करता आले, आम्हाला देता आले, तर इंटरनेट मिळाला आम्हाला, ऊर्जा मिळाली आम्हाला, तर आम्हाला डिस्ट्रीब्युटेड प्रोडक्शन पण करता येतं. युरोपातील बऱ्याच गावांमध्ये ऊर्जा हे त्यांची ते बनवतात. मग प्रत्येक घर हे पॉवर प्लांट व्हायला झालं, प्रत्येक शेत हे पॉवर प्लांट झालं, आम्हाला ऊर्जा तिथे मिळायला लागली, तर आम्हाला डिसेंट्रलाइज प्रोडक्शन करता येईल आणि मग ह्या शहरांवरचा ताण कमी होईल. एकदा ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर होते, त्यांनी त्यांच्या इथल्या सुरक्षेसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते की डेमोक्रेसी देअर, सिक्युरिटी हिअर. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जर लोकशाही असेल तर इथे सिक्युरिटी मिळेल. तसं म्हणजे तसाच हा प्रश्न आहे ना की खेडी जर समृद्ध संपन्न झाली तर शहरामध्ये गर्दी होणारच नाही. दुसरी गोष्ट, शहरामध्ये तुम्ही त्यांना पाठवलं विद्यार्थ्यांना तरी तुम्ही त्यांना कुठल्या प्रकारचं क्वालिटी ऑफ लाईफ देतात? जी मुलं आता ट्रेनिंग घेऊन, स्किल ट्रेनिंग घेऊन शहरामध्ये जाऊन MIDC मध्ये इंडस्ट्रियल एरियात काम करतायत,
त्यांना जो काही पगार मिळतो, ज्या प्रकारची लाईव्हलीहूड मिळते, ज्या प्रकारचं लाईफस्टाईल त्यांना मिळतं, त्यापेक्षा गावामध्ये कितीतरी अधिक चांगलं त्यांना जीवनमान मिळालं, चांगलं जीवनमान मिळू शकतं निश्चितच. तर मला वाटतं पण त्याचा सगळ्याचा विचार हा केला गेला पाहिजे. बरोबर. आता बाबळसारख्या गावामध्ये 1983 पासून डॉक्टर कलबाग आणि त्यानंतर 99 नंतर तुमच्यासारखे तरुण विचार करणारे लोक इथे काम करत आहेत. तर अजून खेड्यामध्ये हा सगळा प्रयोग अधिक पोचण्याची गरज आहे. तर तुम्ही जे तरुण काहीतरी करू इच्छित आहेत आपल्या गावांसाठी, आपल्या खेड्यांसाठी, अशी तरुणाई मोठी आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे, आपलं योगदान द्यायचं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय केलं पाहिजे? मी म्हणेल की लगेच सुरू करा. कारण कसं होतं की खूप विचार करत बसला आपण तर अडचणी येतात. मग तर मला असं वाटतं की ॲक्शन करणं इमिजिएटली, तरुणाईचा त्याचा विषय आहे ना, की बेधडक ॲक्शन घेणं. बरोबर. सुदैवाने आज आपल्याकडे सेफ्टी नेट बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. तरुणांना जर चुकलं, समजा काहीतरी गडबड आली किंवा काय जमलं नाही एखादं, तर परत पारंपरिक पद्धतीने जायचे रस्ते त्यांच्यासाठी कायमच उपलब्ध असतात. त्यांना मदत करणारे मेंटर, त्यांना गाईड्स हे उपलब्ध आहेत. त्यामध्ये थोडं शोधायला लागेल, काही बघायला लागेल, परंतु अगदी शासकीय योजनांमध्ये पण त्यांनी तसा विचार सुरू केला आहे. मला त्याबद्दल पण मी म्हणजे जसं स्टार्टअप इंडिया असेल किंवा जे काही आता शासनाची नवीन काही योजना येऊन राहिल्या आहेत, त्याचा उद्देश तर हा चांगलाच आहे त्याच्याबद्दल. आणि आपला देश जर आपण तरुण आहे असं म्हणतात, तर मग तरुण आहे तर आजच तरुण असलं पाहिजे, उद्या म्हातारे होणार आहोत, त्यामुळे आज ॲक्शन घेतली पाहिजे. त्यामुळे काय सांगायचं वगैरे मी म्हणेल की काही सांगणार नाही तुम्हाला, लगेच सुरुवात करू द्या. कामाला लागा, हाच सल्ला तुम्ही सगळ्या तरुणाईला दिलेला आहे. निश्चितच ज्या पद्धतीने आता भारतातील मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत, तर त्यांनी जर पुढाकार घेतला तर निश्चितच आपला देश अधिक चांगला प्रगत आणि ताकदवार बनू शकतो. आणि मुख्य म्हणजे आमच्या समस्या आम्हीच सोडवू शकतो. आज म्हणजे आपल्याकडील दारिद्र्य हा जागतिक चिंतेचा विषय बनतो. म्हणजे जगातील अनेक लोक त्या विषयावर चिंता करतात. आपल्याकडे जर पोलिओची समस्या असेल तर बिल गेट्स आणि मिलिंदा गेट्स फाउंडेशनला पैसे द्यावे लागतात. तर आम्ही किती दिवस बाहेरची मदत घेणार ना. त्यामुळे तरुण आलेच पाहिजेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही जे काम करत आहात त्याला अधिक ते पुढे जावं यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि हे सगळं तुमचं काम तुम्ही IBN लोकमतच्या प्रेक्षकांसमोर मांडले, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. स्वागत.